लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे भव्य आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे आयोजक हरिभक्त परायण गोविंद महाराज फणसे, हरिभक्त परायण पुंडलिक महाराज वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली। नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे दिनांक 11 मे 2025 रोजी म्हणजेच सोमवारपासून आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिरास सुरुवात झाली असून दिनांक 31 मे 2025 रोजीपर्यंत आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिर होणार असून दिनांक 31 मे 2025 रोजी सांगता होणार आहे। या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे आध्यात्मिक शिक्षण दिले जाणार आहे। या शिबिरामध्ये शेवटच्या 5व्या दिवशी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराजांच्या कीर्तनाने सांगता करण्यात येईल। तसेच या शिबिराच्या माध्यमातून पालकांना संदेश देण्यात आले, आपल्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण द्या। यामध्ये गायन, हरिपाठ, हनुमान चालीसा, पखवाज, हार्मोनियम, टाळ, मृदुंग यासोबतच शालेय शिक्षण दिले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली। भव्य आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजक हरिभक्त परायण गोविंद महाराज फणसे आणि हरिभक्त परायण पुंडलिक वाघमोडे महाराज। शिबिरामध्ये शिक्षक हरिभक्त परायण शांताराम महाराज, ब्रघे महाराज, अंकुश महाराज, लहानू महाराज, राजेंद्र महाराज, एकनाथ महाराज, नंदकिशोर महाराज यांची नेमणूक करण्यात आली। शेवटच्या 3ऱ्या दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह करून सांगता करण्यात येणार आहे। ओम निष्काम कर्मी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी तथा त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांचा महासंकल्प महाश्रमदान सोहळा आज रोजी 11 मे 2025 रोजी 1111 गावामध्ये हा महाश्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे। तरी त्या भक्त परिवार आणि आपले वारकरी बांधव असतील त्यांचं संस्कार शिबिर आणि महाश्रमदान सोहळा या दोन्हीचा संगम झाला आहे। तरी आज जे आले आपले पत्रकार बांधव आणि सगळ्यांचं धन्यवाद। आणि बाबांचं एकच स्वप्न आहे, प्रदूषणमुक्त धरती माता, समाजमुक्त, व्यसनमुक्त समाज आणि प्रदूषणमुक्त धरती माता, नाही का, असं आपल्या देवदेव धर्मासाठी हे कार्य चालू आहे। जय हिंद, जय भारत, जय जगद्गुरू। रामकृष्णारी श्री क्षेत्र पोखरी या ठिकाणी आपण बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि या बालसंस्कार शिबिराचा उद्देश असा आहे की वारकरी संप्रदायाचे उद्दिष्ट असं आहे की सुसंस्कार, चांगले संस्कार आणि कलियुगामध्ये आपण बघू गेलं तर लहान लहान मुलं आहे जे व्यसनाच्या अधीन जात आहे। या सर्व गोष्टींपासून लहान लहान मुलांना चांगले संस्कार भेटले पाहिजे, यापासून मुलं लांब आले पाहिजे आणि संस्काराकडे वळले पाहिजे। हा असा दृष्टिकोन आपण लक्षात ठेवून आपण या मुलांकरता बालसंस्कार शिबिर आयोजित केला आहे। पोखरी या ठिकाणी 11 मे ते 31 मे हा शिबिराचा कालावधी आहे। आणि ज्याही मुलांना या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल तरी त्या मुलांनी या ठिकाणी आमच्याकडे यायचं आहे। रामकृष्ण। जसं की चांदीचा रथ हा संकल्प होता आणि महाश्रमदान सोहळा हा संकल्प बाबाजींनी 2 वर्षापूर्वी केला होता। 1,25,34,567 तास श्रमदान पूर्ण भारत देशामध्ये करायचा होता। तर आपण मागच्या 6 जूनला गडकोट किल्ले आणि भारतामधले काही तीर्थस्थळे घेतले होते। गडकोट किल्ले हे 448 होते आणि भारतामधले तीर्थस्थळे हे 52 होते। पूर्णपणे ह्या महाराष्ट्रामधून आणि भारत देशामधून पूर्णपणे श्रमदान झालेलं होतं। काही श्रमदान राहिलेलं होतं, तर ते उर्वरित श्रमदान 11 मे रोजी आपण पूर्णत्वाकडे जात आहोत, असा हा बाबाजींचा संकल्प आहे। तो संकल्प आपण सर्व भक्तगण महाराष्ट्रामधून भारतामधून पूर्ण करत आहोत। जय बाबाजी, जय भारत माता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.